नमस्कार आमदार साहेब, खासदार साहेब, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो, तुमचं जेवण झालं असेल बरं का, पण आमचं मरण बघून घ्या, उघड्या डोळ्याने बघून घ्या. हे बघा, 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, तब्बल 100च्या पुढे जनावरे आहेत ती. आता हाणायची कशी, जगायचं कसं, अरे जमायला हा, समोर तर मरणच आहे ना. बघून घ्या, पुन्हा एकदा बघून घ्या. 1 नव्हे, 2 नव्हे, तर तब्बल 100 आहे. अरे हाटाय हाणणार कधी, पळणार कधी, बघून घ्या. काहीच हालचाल होत नाही यांच्यामध्ये, थोडा सुद्धा यांना भीती नाही. भीती तर आपल्यालाच आहे मरणाची. काळ्या मातीत सोनं पिकायचं हे जनावरं नासाडी करतात. एवढं संकटाला सामोरे जाऊन जे काही पिकतं त्याला भाव नाही. आता हे गवत आहे मरणाचं. नुकतंच दैनिकात बातम्या हे प्रकाशित केल्या, अरे हटाय. परंतु आमदार साहेबांनी पत्र काढलं वन विभागाला. त्या वन विभागाने सपशेल केराची टोपली दाखवली आमदाराच्या पत्राला. केराची टोपली, थोडीशी सुद्धा दखल त्यांनी घेतली नाही. याच्या अगोदर पण खासदार साहेबांनी पत्र काढलं होतं, काहीच झालं नाही. शेवटी आमच्या नशिबी बघून घ्या. आता ही ज्वारी, आवाज येत असेल त्या जनावरांचा, ही ज्वारी 10 ते 12 दिवसाची आहे, महिनाभराची. आता हे 100 ते 200 राक्षसी अवतारी जनावरं यातून फिरल्यावर काय राहणार हो खाली. बघा, अजून माग आहेत, बघून घ्या. अरे हटाय हट. आमदार प्रशांत बम साहेब, तुमच्या पत्राचा वन विभागाला काही असर झाला नाही. यदा कदाचित ह्या संकटाला कंटाळून जर कोणी तर करू नका, पण जर काही शेतकऱ्याचं बरं वाट झालं साहेब, तर याला जबाबदार कोण असेल याची तुम्ही ग्वाही द्या. ही नम्र विनंती करतो साहेब, आपणास नम्र विनंती. रात्रीचा तर दिवसच उजाडला आम्हाला. आता दिवसभरही काम नाही, रात्रीही काम, आणि वरून म्हणायचं जय जवान जय किसान. आमच्या हाल आम्हाला माहिती. धन्यवाद.